नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SY BAचा सेमिस्टर 4चा एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट या विषयाचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न, अतिमहत्त्वाचे प्रश्न आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट या विषयाची प्रश्नपत्रिका ही 30 गुणांची असून तुमचा प्रश्न अ, हे 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि वेळ दिलेली असेल तुम्हाला 1 तास. आलं लक्षामध्ये? एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट या विषयाचा प्रश्न तुम्हाला विषयाची प्रश्नपत्रिका तुम्हाला 30 गुणांची असून कालावधी 1 तास असणार आहे. खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. त्या प्रश्नाला 10 गुण असणार आहेत आणि युनिट 1 वर ए प्रश्न असणार आहे आणि युनिट 2 वर युनिट 1 वर युनिट 1 वर किंवा युनिट 1 वर तुम्हाला हा ए प्रश्न असणार आहे आणि युनिट दुसऱ्यावर तुम्हाला दुसरा प्रश्न असणार आहे. तर तुम्हाला कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे ज्याला गुण असणार आहे. 10 गुणांचा एक प्रश्न असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट वळूया आपण प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये देखील तुम्हाला युनिट 1 वर एक प्रश्न आणि युनिट 2 वर दुसरा प्रश्न असणार आहे आणि कोणताही एकच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा आहे आणि त्याला गुण आहेत 10. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला टोटल 4 प्रश्न दिलेले असतील. प्रश्न क्रमांक ए आणि बी हा युनिट 1 वर असणार आहे आणि सी आणि डी हा युनिट 2 वर असणार आहे. तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. त्यानंतर वळूया आपण महत्त्वाच्या प्रश्नांकडे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न असणार आहे आपला, आर्थिक विकासात उद्योजकांची भूमिका व कार्य स्पष्ट करा. या ठिकाणी प्रस्तावना दिलेली आहे. कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी उत्पादन, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि रोजगार या घटकांचा समन्वय आवश्यक असतो. या सर्व घटकांना दिशा देणारा आणि त्यांचे प्रभावी संयोजन करणारा मुख्य घटक म्हणजे उद्योजक होय. आर्थिक विकास ही केवळ उत्पन्न वाढ नसून उत्पादन वाढ, जीवनमान सुधारणा, तांत्रिक प्रगती, सामाजिक बदल आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर यांचा समन्वित परिणाम असतो. या प्रक्रियेत उद्योजक हा प्रवर्तनाचा वाहक म्हणून कार्य करतो. त्यामुळे आर्थिक विकासात उद्योजकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत उद्योजक केवळ उद्योग सुरू करणारी व्यक्ती नसून तो संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देणारा प्रेरक घटक असतो. नवीन संधी शोधणं, जोखीम स्वीकारणं, भांडवल व श्रम यांचे कार्यक्षम संयोजन करणं आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणं ही उद्योजकाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. उद्योजक उत्पादन क्षमता वाढवून बाजारपेठेतील चर्चेला चालना देतो, रोजगार निर्मिती करतो आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणतो. तसेच प्रादेशिक असमतोल कमी करणं, ग्रामीण व मागास भागांचा विकास करणं आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणं या दृष्टीने हे उद्योजक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. त्यामुळे आर्थिक विकासाच्या सर्वांगीण प्रक्रियेत उद्योजक हा कणा मानला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकासात उद्योजकांची भूमिका व कार्य त्याची आपण प्रस्तावना पाहिली, त्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आर्थिक विकासात उद्योजकांची भूमिका आणि कार्य. तर पहिलं आहे उत्पादनाचे घटक संयोजन, दुसरं आहे नवोन्मेष व तांत्रिक प्रगती, तिसरं आहे रोजगार निर्मिती, चौथं आहे भांडवल निर्मिती, पाचवा आहे संसाधनांचा योग्य वापर, सहावा आहे बाजारपेठेचा विस्तार, सातवा आहे सामाजिक परिवर्तन, आठवा आहे जोखीम पत्करणे व निर्णय क्षमता, नववा आहे औद्योगिकरणाला चालना आणि नेक्स्ट आपला सरतेशेवटी आपण सारांश लिहितो. दुसरा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा आहे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रकल्प ओळख, निवड व प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. आणि हा पेपरला हमखास येतो. त्याची प्रस्तावना दिलेली आहे. औद्योगिक विकासासाठी नवीन उद्योगांची स्थापना करणं अत्यंत आवश्यक असतं. मात्र कोणताही उद्योग सुरू करताना तो यशस्वी होण्यासाठी योग्य प्रकल्पाची ओळख, त्याची निवड आणि सुस्पष्ट प्रकल्प अहवाल तयार करणं ही मूलभूत पायरी असते. चुकीचा प्रकल्प निवडल्यास भांडवल तोटा, अपयश व संसाधनांचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे नियोजनबद्ध व शास्त्रीय पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता त्याचे आपण मुद्दे पाहतो. पहिला आहे प्रकल्प ओळख. प्रकल्प ओळखमध्ये दिलेला आहे त्यांनी गरजांचा अभ्यास करणं. दुसरा आहे
उपलब्ध संसाधनांचा अभ्यास, नेक्स्ट शासकीय धोरणांचा अभ्यास, नेक्स्ट वैयक्तिक क्षमता व अनुभव. दुसरं दिलं त्यांनी प्रकल्प निवड. त्याच्यामध्ये काय पाहायचं? बाजार व्यवहार्यता, तांत्रिक व्यवहार्यता, नेक्स्ट आर्थिक व्यवहार्यता, सामाजिक व पर्यावरणीय स्वीकार्यता, जोखीम मूल्यांकन, नेक्स्ट प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया. त्याच्यामध्ये प्रस्तावना व प्रकल्पाची ओळख, उद्योजकाची माहिती, उत्पादन व तांत्रिक माहिती, बाजारपेठेचा अभ्यास, संघटन व व्यवस्थापन रचना, नेक्स्ट आर्थिक आराखडा आखायचा आहे. त्याच्यामध्ये जोखीम, नेक्स्ट जोखीम व प्रबंधक उपाय, निष्कर्ष आणि सारांश. एवढा आपला इथे प्रश्न संपतो. नेक्स्ट प्रश्न हा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न आहे, महिला उद्योजकता म्हणजे काय? महिलांनी साधलेली यशस्वी कामगिरी स्पष्ट करा. तर आधुनिक काळात महिला केवळ कुटुंबाच्या चौकटीत न राहता विविध क्षेत्रात आपले कर्तव्य सिद्ध करत आहेत. शिक्षणाचा प्रसार, तांत्रिक प्रगती, शासकीय योजना व स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून महिलांना उद्योग क्षेत्रात प्रवेश मिळाला आहे. महिला उद्योजकता ही केवळ आर्थिक उपक्रम नसून महिलांच्या सक्षमीकरणाची आणि सामाजिक परिवर्तनाची किंवा सामाजिक परिवर्तनाची प्रभावी चळवळ आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात महिलांनी लघुउद्योग, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय इत्यादी क्षेत्रात काय केलेलं आहे? उल्लेखनीय यश मिळवलेलं आहे. ही प्रस्तावना आहे, ते व्याख्या दिलेली आहे. महिलांनी स्वतःचा कौशल्य, भांडवल नियोजन व व्यवस्थापन क्षमतेच्या आधारे उद्योग सुरू करून त्याची जबाबदारी स्वीकारणे, जोखीम पत्करणे व नफा मिळवणे या संपूर्ण प्रक्रियेस महिला उद्योजकता असे म्हणतात. आता महिलांनी साधलेली यशस्वी कामगिरी कुठली कुठली आहे? तर स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती, आर्थिक स्वावलंबन, नाविन्यपूर्ण उपक्रम, ग्रामीण विकासात योगदान, नेक्स्ट सामाजिक परिवर्तन, नेक्स्ट राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत योगदान आणि सरतेशेवटी आपण इथे सारांश पाहत आहोत. नेक्स्ट प्रश्न आहे आपला, उद्योजकतेवर परिणाम करणारे घटक. तर उद्योजकता ही केवळ व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसून तिच्या अनेक आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक व संस्थात्मक घटकांचा प्रभाव असतो. अनुकूल वातावरण उपलब्ध झाल्यात उद्योजकतेचा विकास वेगाने होतो, तर प्रतिकूल परिस्थितीत उद्योजकतेची वाढ काय होते? कोणते? म्हणूनच उद्योजकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. आता उद्योजकतेवर परिणाम करणारे घटक, पहिला आर्थिक घटक आहे, दुसरा सामाजिक आहे, तिसरा शैक्षणिक व तांत्रिक घटक आहे, नेक्स्ट आहे शासकीय धोरणे व कायदे, नेक्स्ट मानसिक व वैयक्तिक घटक, नेक्स्ट बाजारपेठेचे घटक, नेक्स्ट संस्थात्मक व पायाभूत सुविधा. अशा प्रकारे हे 4 प्रश्न आपले खूप इम्पॉर्टंट आहेत जे आपण आज पाहिले. आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, मी दिलेले प्रश्न जर तुमच्या पेपरला आलेच तर मला आवर्जून सांगा आणि माझ्या तसं कमेंट करा की मॅडम तुमची व्हिडिओ आम्हाला चांगले मार्क्स मिळण्यासाठी उपयुक्त ठरले. ते माझ्यासाठी खूप प्रोत्साहनपर असणार आहे आणि असेच अधिकाधिक महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येणार. धन्यवाद.